ऐकलेलं आहे. नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल. शिंदे गटाकडून भाषा वापरली की त्या निर्लज्ज बाई आहेत किंवा नमक हराम आहेत. संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही, व्यक्तीवरती बोललो. एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं, एक लक्षात घ्या, ऐका, हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा. त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना. त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवराळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. नीलम गोरे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली. मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून, आय रिपीट वन्स अगेन, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील. आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत. प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील, जयदेव